तर ज्या दिवशी मी जात काढेल त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेल असंही मुंडे म्हणाले। हिंगोलीच्या जवळा बाजार इथे ओबीसी समाजाने जागर यात्रा काढली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध करण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय। शहापूरमध्ये आदिवासी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली। हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले असून मुंबई नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे थॉमस बाक यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम पार पडलाय। ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम हा ऑलिम्पिक तत्वज्ञानावर आधारित आहे। चेंबूर परिसरात क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली। जेवणाचं पार्सल पहिले कोण घेणार या वादातून तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। सांगली जिल्ह्यातील भात पिकाचं आगार म्हणून ओळख असणाऱ्या शिराळ्यात भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। 40% घट होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला। भंडारा जिल्ह्याच्या कृषी विभागात तब्बल 200 पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे एका कृषी सहाय्यकांच्या खांद्यावर 13 गावांचा भार आहे। मनोज जरांगे पाटलांची आज येवल्यात सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मुंबईच्या जे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत सफाई कर्मचाऱ्याचं गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे, तर सोयाबीनचं एकरी उत्पादन घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी एक झटपट, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। 3 डिसेंबरला मतमोजणी। येवल्यात मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मागवण्यात आलेल्या जेसीबीला अपघात। फुलांची उधळण करण्यासाठी उभे असलेले 3 जण जेसीबीवरून खाली पडले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी 13 ऑक्टोबरला होणार सुनावणी। याचिकेत 9 आमदारांवर कारवाईची मागणी। टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम। फडणवीसांचं कालचं विधान धादांत खोटं। या स्कॅमची शहानिशा झाली पाहिजे, राज ठाकरेंचा हल्लाबोल। शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग। शिंदे ठाकरेंना उत्तरासाठी 8 दिवसांची मुदत शिल्लक। दोन्ही बाजूंना आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची संधी। काँग्रेस नेते असलम शेख यांना जीवे मारण्याची धमकी। गोल्डी बरारच्या नावे शेख यांना 2 दिवसात गोळी मारण्याची धमकी। पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू। ससून रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून अहवाल सादर। ससूनमध्ये 500 पदं रिक्त असल्याचं अहवालात नमूद, तर फरार कैद्याबाबत उल्लेख नाही। न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट। ससून रुग्णालयातील 5 कैद्यांची येरवाडा कारागृहात पाठवणी। न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर कारागृहात रवानगी। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ। सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे शाहरुखला Y+ सुरक्षा। मन्नत बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा। आता पुढल्या 25 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत 50 घडामोडी अगदी झटपट। सुरुवात करूयात। टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। तसंच टोल नाके बंद केले नाहीत तर जाळून टाकू असा गंभीर इशाराही राज ठाकरेंनी दिला। टोल दरवाढीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरलेत। आपल्या लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांनी वक्तव्य जी केलेली आहेत ती त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली। टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा, त्याचं होतं काय
त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील तर मग हा पैसा जातो कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातल्या शेमड्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल राष्ट्रवादी कोणाची आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जर निवडणूक आयोगानं बदललं तर राज्यातील जनता सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. आरोग्य विभागातील पदभरतीकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. त्याबरोबरच आरोग्यमंत्री राजीनामा तर देणार नाहीत, पण किमान जबाबदारी तरी घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला. भाजप नेते चित्र वाघ यांनी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 25 ऑक्टोबरपासून राज्यभरात युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. याद्वारे तरुणांपुढील प्रश्नांना, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यात येईल. एकूण 42 दिवस चालणाऱ्या या यात्रेची वेबसाईट लॉन्च करण्यात आली. 2 ऑक्टोबरपासून निघालेली भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये पोहोचणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं, ही सरकारची जबाबदारी आहे, असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे. जात हा माझ्या राजकारणाचा विषय नाही. ज्या दिवशी मी जात काढेन त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेन, असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी सामनामधून फडणवीसांवर केलेल्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. राऊत यांची कॅपॅसिटी खिचडी चोरण्यामध्ये आहे, असा टोला राणेंनी लगावला. महाराष्ट्राचं राजकारण सध्या बिनबुडाच्या लोट्यासारखं झालंय. कोण कधी कुठे जाईल याचा नेम नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. जे मनसेचं झालं तेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं होईल, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस नेते असलम शेख यांना धमकी देण्यात आलेली आहे. गोल्डी बरारच्या नावे शेख यांना 2 दिवसात गोळी मारण्याची धमकी मिळाली. धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. रायगडमधून लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मीच उमेदवार असेल, असा दावा अनंत गीते यांनी केला. पेणमध्ये ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला आणि यावेळी ते बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोण असेल मला माहिती नाही, मात्र रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार मीच असेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिले. निवडणूक लढवण्यासाठी 4 वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम केल्याचं रोहिणी खडसेंनी सांगितलं. 14 ऑक्टोबर रोजी सर्व कामधंदा सोडून जालन्यातील अंतरवली सराटीला या अशी हाक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिलेली आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. या सरकारला आम्ही 1 महिन्याच्या ऐवजी 40 दिवस दिलेत. असा आता कायदा व्हायलाच पाहिजे, असं ते म्हणाले. हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये ओबीसी समाजाकडून जागर यात्रा काढण्यात आली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. ससून रुग्णालयातील 5 व्हीआयपी कैद्यांची येरवड्यात पाठवणी करण्यात आली आहे. बँक घोटाळ्यातील आरोपी आमदार अनिल भोसले, ईडी घोटाळ्यातील रोजरी शिक्षण संस्थेचा संस्थाचालक वीरेन सावरा आणि हेमंत पाटील याच्यासह 5 आरोपी ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली ऐशोआरामात राहत होते. मात्र न्यूज 18 लोकमतनं यादी जाहीर करताच व्हीआयपी कैद्यांची येरवड्यात परत पाठवणी करण्यात आली. महानिर्मितीतर्फे 15 एप्रिल 2023ला कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा घेण्यात आली, परंतु हा पेपर फुटल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशीची मागणी करण्यात येते. भंडारा जिल्ह्यात कृषी विभागात 435 पदांपैकी तब्बल 200 पदं रिक्त असून एका कृषी सहाय्यकांच्या खांद्यावरती 13 गावांचा प्रभार आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. धाराशिवमध्ये पावसाने वक्रदृष्टी दाखवल्यानं त्याचा थेट फटका सोयाबीनला बसतोय. अशात शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला सुरुवात केली. अकोल्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे पीक वाया जाण्याच्या मार्गावर असल्यानं शेतकरी अडचणीत आले. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली. एकरी उत्पादनात प्रचंड घट झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र अद्याप ग्रामीण भागात धुरळणी करण्यात न आल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गिरोली बुद्रुक या एकाच गावातील 2 मुलं डेंग्यूमुळे दगावलेली आहेत. अनेकांना डेंग्यूची लागण झाली, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालंय. बुलढाण्यामध्ये हा सगळा प्रकार घडतोय. गेल्या 4 दिवसांपासून पालिकेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्यानं चंद्रपूर शहरात कचरा कोंडी पाहायला मिळते. किमान वेतन आणि मागील कंत्राटदाराची थकीत देणी या मागणीवर हा संप करण्यात येतोय. नागपूर महापालिकेच्या उद्यान विभागाचा अजब कारभार उघडकीस आलाय. शहरातील झाडं कापण्यासाठी एका झोनला 7.5 ते 15 लाखाचं कंत्राट देण्यात आलंय. गेल्या वर्षी याच कामासाठी 2 लाखांचं कंत्राट देण्यात आलं होतं. धाराशिवमध्ये गेल्या 10 दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येतोय. वनविभागाच्या कॅमेऱ्यात तो कैद होतोय, मात्र पिंजऱ्यात येत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा विक्रम केला. UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या NDAच्या लेखी परीक्षेत या संस्थेतील तब्बल 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील 11 विद्यार्थ्यांचा प्रवेश NDAसाठी निश्चित झाला. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग महसूलच्या बाबतीत अग्रेसर ठरला आहे. सप्टेंबर महिन्यात तिकीट तपासणी, प्रवासी वाहतुकीसह विविध माध्यमातून या विभागाने तब्बल 134 कोटींची कमाई केली. कल्याण शहरात पहाटे दाट धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं. धुकं इतकं दाट होतं की समोरील इमारती आणि रस्तेही दिसत नव्हते. वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून या ठिकाणी 36 अंश सेल्सिअस इतका तापमानाची नोंद झाली आणि त्यामुळे उकड्याने नागरिक हैराण झालेत. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लोणावळ्यात लेक व्ह्यू तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 नेपाळी तरुणांपैकी 2घांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात आलेला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने 2घांचे मृतदेह बाहेर काढले. सांगली जिल्ह्यातील भात पिकाचा आगार म्हणून ओळख असणाऱ्या शिराळ्यात भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 40% घट होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला. कोकणात यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्यानं भात शेतीप्रमाणेच भात बियाणं शेती चांगलीच बहरलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक शेतकरी भात बियाणे शेतीकडे वळलेले आहेत. कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हजारो एकरात भात बियाणे शेती केली जाते. शहापूरमध्ये आदिवासी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली. हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले असून मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारला असून वेतनवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्यांची सरकारकडून पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या संदर्भात आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत राजळे यांनी सुद्धा या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला. राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित मोसमी पाऊस झाला नसल्यानं तिथे खरीप हंगामासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमधील 890 मंडळामध्ये खरीपातील पिकांचं उत्पादन 50% कमी राहणार असल्यानं शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. असं झाल्यास आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो आणि या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. आज अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्यामुळे गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे आणि त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे. सायंकाळी 7 पर्यंत हे दर्शन बंद राहणार असल्याचं देवस्थान समितीने सांगितलं. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. अंबाबाई देवीच्या सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. देवस्थान समितीनेच याचा व्हिडिओ जारी केला. नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सगळीकडे सध्या गरब्याची धामधूम बघायला मिळते. अमरावती शहरात ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन होतंय आणि या ठिकाणी एका कार्यशाळेचं खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी नवनीत राणा यांनी उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य सादर केलं. सांगलीमध्ये गुलाब पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनात लाल, पिवळा, नारंगी, गुलाबी अशा विविध रंगी आकर्षक गुलाब पाहण्यात सांगलीकर रमले होते. या प्रदर्शनात बाई पण भारी देवा या माध्यमातून नारी शक्तीचा आणि स्त्री शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर चांद्रयान-3 मोहिमेची फुलांची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावरती होतोय. आठवड्याच्या सुरुवातीला बाजार उघडताच सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय.
अभिनेता शाहरुख खानला पठाण सिनेमा दरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली. शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा देऊ केली आहे. शाहरुख खानला याआधी 2 पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. शाहरुखच्या घरावर 24 तास पहारा असणार आहे. पावसाच्या परतीच्या पावसानंतर आपण बघतोय मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होताना दिसते. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि उपनगरात उन्हाचे चटके जाणवतील. 13 ऑक्टोबरपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी आपलं आरोग्य सांभाळावं असा सल्ला हवामान विभागानं दिला. पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून उन्हाचा चटका वाढू लागलाय. मान्सूनने एक्झिट घेताच पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने तिशी ओलांडली आहे. शहरात विविध भागांमध्ये 33 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली गेली. ऑक्टोबर हीट चांगली जाणवू लागली असून दुपारनंतर पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागलाय. राज्यातील 24 एप्रिलला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेसाठी अल्पावधीत सार्वजनिक जमीन उपलब्ध करण्यात आली. त्यातून सुमारे 3500 मेगावॅट वीज निर्मिती लवकरच सुरू होणार आहे असा दावा महावितरणने केला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये पावसाळ्यामुळे गढूळ पाण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही शहरात साठवल्या जाणाऱ्या 32 सेवा जलाशयांमध्ये काही प्रमाणात गढूळ पाणी आढळले. दरम्यान मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं. कल्याण पूर्व भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्या तसंच वितरण जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने केलं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रात्री भुयारी मेट्रो 3 ची यशस्वी चाचणी पूर्ण केली. विद्यानगरी, MIDC आणि पुन्हा सिब्स दरम्यान भुयारी मेट्रो धावली. तब्बल 17 किलोमीटरची धाव गाडीने यशस्वीरित्या पूर्ण केल्यानं समाधान व्यक्त केलं जातं. गोरेगाव पश्चिम येथील उन्नतनगर इथल्या जय भवानी इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 जणांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती आठवडाभरात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करणार आहे. पितृपंधरवाड्यानिमित्त भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी भेंडी, गवार, मटार, पावट्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने 10 ते 20% वाढ झाली. गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येतं. पुण्याच्या मंचर बाजार समितीमध्ये मागील 6 महिन्यांच्या तुलनेत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली. कांद्याला उच्चांकी 309 रुपये असा बाजारभाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य आवार बाजारात 18,000 ते 20,000 कांदा पिशव्यांची आवक झाली. पिंपरी चिंचवडमधील ताथवडे इथे JSPM विद्यालयाच्या परिसरात अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे टँकरजवळच उभ्या असलेल्या 4 ते 5 स्कूल बसेस देखील पूर्णपणे जळून खाक झाल्यात. या घटनेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. मात्र या स्फोटाची तीव्रता इतकी होती की धुरांचे लोट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरनं दिसत होत्या. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे भवितव्य ठरवणारी महत्त्वाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले तर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. सरकारची विनंती मान्य करत न्यायालयानं आज सुनावणी निश्चित केली असून अंतिम सुनावणीत न्यायालय सिनेट निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहे. शिधापत्रिकाधारकांना शासकीय रेशन दुकानात मिळणारं धान्य आता पुढील महिन्याच्या ठराविक कालावधीपर्यंत घेण्याची मुभा होती. आता ही मुभा रद्द करण्यात आली असून त्या महिन्यातच रेशन घेणं अनिवार्य करण्यात आलंय. अन्यथा शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही असा निर्णय जारी करण्यात आलाय. चेंबूर परिसरात क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली. जेवणाचं पहिलं पार्सल कोण घेणार या वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. धाराशिवच्या विजोरा इथे पाण्याची टाकी उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पोहायला गेलेल्या 2 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं 8 वर्षीय आणि 2 वर्षीय मुलं बुडाली आहेत. झेंडा चौकात 32 वर्षीय तरुणाचा गॅस स्टोव्ह घालून निर्घुण त्याची हत्या करण्यात आली. सांगलीमध्ये हा प्रकार घडला. किरकोळ वादातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं. परप्रांतीयांनी हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येते.
गोंदिया जिल्ह्यातील दौनीवाडा इथे मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दोन मित्र आपापसात बसून पैशांच्या देवाणघेवाणबाबत चर्चा करत असताना आरोपी अल्पेश पटेलने आकाश दानवेकडे उसने असलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली आणि यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर आरोपीने आकाशचा गळा दाबून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उल्हासनगरमध्ये मित्रानेच मित्राच्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून 1.5 लाखांची रोख रक्कम चोरलेली आहे आणि ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अंदरमावळातील माऊ या ठिकाणी दिवसा दर्शन देणारा बिबट्याने फळणे गावात मुक्काम ठोकला आणि त्यामुळे फळणे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावण्याची नागरिकांनी मागणी केलेली आहे आणि ती मागणी आता जोर धरू लागली. तळेगाव माळवाडी इथे वस्तीत साप आढळल्यानं खळबळ उडाली आहे. सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात